पालघरच्या सरकारी दवाखान्यात लवकरच रक्तपेढी सुरू होणार। पालघर शहरात कचेरी रस्त्यावर असलेल्या सरकारी ग्रामीण रुग्णालयामध्ये उभारण्यात आलेली रक्तपेढी 4 ते 5 महिन्यामध्ये सेवेसाठी उपलब्ध होत आहे। त्यामुळे रक्त आवश्यक असलेल्या गरजू आणि गरीब रुग्णांना आता रक्तपिशव्या मिळणे सुलभ होणार आहे। त्यातच ही सरकारी रक्तपेढी असल्यामुळे रुग्णांची लूट थांबविली जाणार आहे। पालघरचे ग्रामीण रुग्णालय अलीकडेच अद्ययावत करण्यात आले। या अद्ययावतीकरणाअंतर्गत पहिल्या माळ्यावर रक्तपेढीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता। त्यानुसार रक्तपेढीसाठी जागा राखीव ठेवण्यात आली आहे। ग्रामीण रुग्णालय पूर्णपणे अद्ययावत होऊन तयार असून पहिल्या माळ्यावर ही रक्तपेढी तयार केली आहे व आता या रक्तपेढीचे जवळपास काम पूर्ण झाले असून पुढील काही महिन्यांमध्ये ती रुग्णसेवेसाठी उपलब्ध होणार आहे। पालघर व परिसरात तसेच पंचक्रोशीत सरकारी रक्तपेढी नसल्याने रक्त आवश्यक असलेल्या रुग्णांना इतर रक्तपेढ्यांवर अवलंबून राहावे लागते किंवा बाहेरून रक्तपिशव्या आणण्याची वेळ येते। या रक्तासाठी शुल्क आकारले जात असल्याने गरीब रुग्णांची परवड होत होती। हे लक्षात घेऊन पालघरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये रक्तपेढीची संकल्पना पुढे आली व आता ती संकल्पना पूर्ण झाली असून लवकरच ही रक्तपेढी कार्यान्वित केली जाणार असल्यामुळे गरजू व गरीब रुग्णांसाठी यामुळे खूप मोठी मदत होणार आहे। सध्या पालघर जिल्ह्यात नांदोरे येथे जिल्हा रुग्णालयाचे काम सुरू आहे। या रुग्णालयामध्ये एका रक्तपेढीचा प्रस्ताव असला तरी सद्यस्थितीत त्या रक्तपेढीचा कारभार पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात सुरू ठेवण्यात येणार आहे। त्यानंतर जिल्हा रुग्णालय तयार झाल्यावर ती तिथे स्थलांतरित केली जाईल। सध्या ग्रामीण रुग्णालयात कार्यान्वित करण्यात येणाऱ्या या रक्तपेढीत 2 तज्ञांची आवश्यकता असून त्यासाठीची मंजुरी मिळावी असा पत्र व्यवहार जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे रुग्णालय प्रशासनामार्फत करण्यात आला आहे। लवकरच या पदांना मंजुरी मिळाल्यानंतर रक्तपेढीची सेवा सुरू करण्यात येणार आहे। बालरोग व स्त्रीरोग तज्ञांची पदे रिक्त। पालघर येथील ग्रामीण रुग्णालयात ऑगस्ट 2023 रोजी बालरोग तज्ञ डॉक्टरांची बदली झाली असून त्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर अद्याप एकही तज्ञ डॉक्टर नाही। तसेच कमी मानधन मिळत असल्याने स्त्रीरोग तज्ञाची पदे सुद्धा अद्याप रिक्त आहेत। त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात तसेच शस्त्रक्रियेच्या वेळी इतर डॉक्टर मागवून शस्त्रक्रिया केली जाते।